नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. माझ्यासोबत स्क्रीनवर जी व्यक्ती दिसते हे कुठल्या परिचयाचे मोहताज नाही आहेत. सबंध देशाभरात यांची ओळख आहे. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. तुम्ही ओळखलंच असेल, माझ्यासोबत आहेत देशभरातील सुप्रसिद्ध असे प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाने सर. सर, स्वागत आहे आपलं भारत सत्तामध्ये. जसं मी उल्लेख केला की आपल्याला ओळख करून द्यायची गरजच नाही आहे. सर, आजचा जो इंटरव्ह्यू आपण करणार आहोत हा जस्ट बेसिक आपल्यासोबत गप्पा आहे. तर मला वाटतं की आपण तितक्याच मनसोक्तपणे जसं ऑफ कॅमेरा गप्पा मारल्या तशा ह्या गप्पा होतील. शुअर. सर, जनरली माणूस मोठा झाला की त्याच्या बऱ्याच स्टोऱ्या असतात. मैं एक बॅग लेके आया था, मेरे पास कुछ नहीं था, वगैरे वगैरे असं सगळं बोललं जातं किंवा ते लोकांना ऐकायला पण आवडतं. तर आपला प्रवास अतिशय एक छोट्या भागातनं झालेला आहे, अतिशय प्रतिकूल किंवा बिकट परिस्थितीतून सुरू झालेला आहे. हे सगळे जाणतायत. नेमका तो प्रवास कसा होता आणि काय सांगाल सर त्याबद्दल? बेसिकली ना, म्हणजे एक माइंडसेट असतो. माझा एक माइंडसेट होता. मी MCH प्लास्टिक सर्जरी ही भारत देशातील मेडिकल सायन्समधली सगळ्यात उंच डिग्री आहे. ही मी JJमध्ये म्हणजे मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये करत होतो. तिथे मला माझे बॉस भेटले, ते डॉक्टर बबन डावर. खूप मोठा माणूस, पण मोठ्या मनाचा माणूस. आणि हे डॉक्टर डावर सर माझ्यावर अगदी वडिलांसारखे प्रेम करायला लागले. मी सर्जरी शिकलो, सरांकडनं बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकलो. पण ना, सरांकडे येणारा पेशंटचा जो वर्ग होता, एकदम सगळे हिरोईन एकदम इलाइट ग्रुप, म्हणजे एकदम श्रीमंत लोक यायचे. मला थोडा त्रास व्हायचा, कारण ना मी अत्यंत गरीब घरचा मुलगा, न शिकलेले शेतकरी आईवडील, असं आमची बॅकग्राऊंड. माझं शिक्षण मोठ्या भावाने केलं. म्हणजे हा सगळा प्रवासच थोडा वेगळा होता आणि माझी ब्रँच एकदम वेगळी ठरली. म्हणजे माझ्या मनाच्या विरोधात काहीतरी चाललं असं मला वाटायला लागलं. पण मी MCH प्लास्टिक सर्जरी ही डिग्री घेतल्यानंतर माझ्या बॉसला म्हणालो, सर मी लातूरमध्ये प्रॅक्टिस सुरू करणार आहे आणि मला लातूरला जायचं आहे. बॉसला प्रश्न पडला, वाय विठ्ठल, वाय लातूर, घरीच लातूर? म्हणजे सरांच्या मनात अनेक प्रश्न होते. तर मी म्हणालो की सर, लातूर म्हणजे जे भूकंप झालेला भाग आहे ना, त्याला लातूर असं म्हणतात. हो, वेल, वाय युअर गोइंग देन? म्हणजे सरांना पुन्हा प्रश्न पडला. मी म्हटलं, सर असं एवढ्यासाठी की ते माझा डिस्ट्रिक्ट आहे, तो माझा जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचा मी आहे आणि मला ना ही श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी गरिबापर्यंत घेऊन जायची. एक थोडा हा माइंडसेट होता हा. पण सरांना तो थोडासा तेव्हा असं वाटलं की एवढूसा मुलगा, 29 वर्षाचा वयाचा मी, आणि 29 वर्ष वयाचा असताना हा थॉट का डोक्यात आला, असं सरांना वाटलं. ही 2000ची गोष्ट आहे. आणि सर म्हणाले, वेल विठ्ठल, हे कर तू, पण एकदा वर्षभर US जा, UK जा, मी पाठवतो, आणि पुन्हा काही दिवस माझ्यासोबत राहा. 51 वर्ष तुझं वय झालं, थोडेसे 2 रुपये तुझ्याकडे असतील तर जा, गरिबांची पण सेवा कर, माझं नाही म्हणणार, पण आता नको जाऊ, असे बॉस म्हणाले. पण बॉसला पुन्हा मला, नाही सर, मला ना हे जे श्रीमंत लोक आपल्याकडे येतात की नाही, गरिबांनी काय करायचं, आणि मी गरीब घरचा आहे, मला यासाठी जायचं आहे. आणि दुसरं आहे ना की मी जरा आईवडिलांचा प्यारा माणूस आहे. मला सगळेच असतात, पण मला जरा जास्तच मायन बाप आवडतात, आणि ते शिक्षणाच्या काळात सोबत राहू शकले नाहीत, आणि आता ते मुंबईला तयार नाहीत, म्हणून मला लातूरला जायचं आहे. ते लातूर आमचं गावापासून 35-40 किलोमीटरवरती आहे. असं म्हणून हा एक माइंडसेट डोक्यामध्ये घेऊन श्रीमंताची ब्रँच गरीबात घेऊन जायचं, हा माइंडसेट घेऊन मी लातूरमध्ये आलो. अच्छा सर, हा तर म्हणजे शिक्षण झाल्यानंतरचा विषय आपण म्हणजे बोललो होतो. पण तिथपर्यंत जो पोहोचण्याचा प्रवास होता JJपर्यंतचा, तो नेमका कसा राहिलेला आहे? आता JJपर्यंतचा प्रवास थोडा अवघड होता. अवघड एवढ्यासाठी होता की मी पहिलीमध्ये जेव्हा गेलो, ओके, तर त्यावर्षी पाऊस नाही पडला, म्हणून माझ्या वडिलांनी शेतात घेऊन गेले. जनावरं राखायला कोण नाही, म्हशी राखायला कोण नाही, म्हणून तू काय कर विठ्ठल की यावर्षी शाळेत नको जाऊ, आणि पुढच्या वर्षी आपण बघू. पण मी वर्षभर मी अगदी मस्तपैकी शेतामध्ये सगळे जनावर राखणे, म्हशी राखणे हे कामं केले. त्यावर्षी एक चांगली घटना घडली. ही मी 1976ची गोष्ट बोलतो आहे. म्हणजे तेव्हा मी 6 वर्षाचा, 1970चा माझा जन्म. तर मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांचा मेडिकलला नंबर लागला, आणि दादा औरंगाबादमध्ये गेले. पण आमच्याकडे ना तिकिटाला पैसे मिळायचे नाहीत, ही आमची अवस्था होती. माझे वडील सावकाराकडनं कर्ज काढून 20 रुपये दादांना महिन्याला पाठवायचे. त्यातले 8.5 रुपये तिकीट गेलं तर पुन्हा काही महिना कसा घालायचा. दादा वर्षभर गावाकडे यायचे नाहीत. दादा उन्हाळ्यामध्ये गावाकडे आले, आणि त्याच्या लक्षात आलं की विठ्ठल गेल्यावर शाळेत गेलाच नाही. मग अण्णांना त्यांना काही न म्हणता, वडिलांना, आईला माझ्या, त्यांनी मला पूर्ण 12 खडी, ABCD, तेव्हा ABCD नव्हती, क ख ग घ, बेगपर्यंतची उजळणी, हे सर्व शिकवलं. माझं नाव काढायला पाटी पेन्सिल घेऊन 2 महिने. मग शाळेत मला घेऊन गेले जून महिन्यामध्ये. त्या शिक्षकाला म्हणाले, हा माझा छोटा भाऊ विठ्ठल, याला काही अडचणीमुळे गेल्या वर्षी माझ्या वडिलांनी शाळेत पाठवलं नाही,
पण ह्याचं एक वर्ष वाया जाऊ नये म्हणून माझी विनंती आहे की ह्याला पहिलीच्या मुला एवढं येतं, याला तुम्ही डायरेक्ट दुसरीला ॲडमिशन द्या, ही विनंती सर दादांनी केली. पण तेव्हा त्यांचं खूप जास्त किंमत, त्याची नेहमीच किंमत असते, पण तेव्हा जरा गावातला पहिला माणूस जो मेडिकल लागला वगैरे, तर त्याच्यामुळे मग ते शिक्षक होते, ते म्हणाले, कुलकर्णी नावाचे शिक्षक होते, ते म्हणाले बस समोर मला पाटी पेन्सिल घ्यायला लावली, पूर्ण उजळणी, बेगबेचा पाडा, क ख ग घ, माझं नाव हे काढायला सांगितलं. त्या परीक्षेत पास झालो आणि डायरेक्ट दुसरीला ॲडमिशन मिळालं. माझं पहिलीला शिक्षण झालं नाही, पण ही माझी शाळेतली एंट्री. पण त्या दिवशी न माहीत नाही, म्हणजे आता मी फार मोठा नव्हतो, 7 वर्षाचा असेल मी, पण एक माझ्या डोक्यात असं आलं ना की हे जगातलं सगळ्यात मोठं संधी आपल्याला मिळाली. ओके, त्याच जिल्हा परिषद शाळेमध्ये, ज्याच्यामध्ये की 10 मुलं एक वर्गात होता, मी एका वर्गात, आणि पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी ह्या 4ही वर्गाची मुलं एका हॉलमध्ये, म्हणजे असं एक रूम होती, त्या रूममध्ये एका कोपऱ्यात पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी, 4 कोपऱ्यात 4, अशा जिल्हा परिषदेच्या छोट्याशा गावाच्या शाळेमध्ये माझी चौथी झाली. त्याच गावामध्ये कामधेनू विद्यालय माकेगाव नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेमध्ये माझी 10वी झाली त्याच गावात. म्हणजे मी 10वी पास होईपर्यंत आमच्या गावात लाईट नव्हती, त्या गावामध्ये माझी 10वी झाली. तर एक चांगला पार्ट होता. 10वीत लाईट तर नव्हती सोडून द्या, पण आमच्या गावात 10वीचं सेंटर पण नव्हतं. म्हणून एक चापोली, जे आता हे चापोली गाव आहे, त्या चापोलीच्या संजीवनी विद्यालयामध्ये आमची 10वीच्या बोर्डाची एक्झाम झाली. आणि तिथं चांगला वाट झाला की त्या माझ्या बोर्डातून मी पहिला आलो. हा एक चांगली घटना घडली. आणि मग तेव्हा त्याच्यापुढे आणखी एक चांगली घटना अशी घडली होती की दादांचं शिक्षण MS डोळ्याच्या विभागातलं पूर्ण होऊन अंबेजोगाईच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ते जॉईन झाले होते लेक्चरर म्हणून. मग दादाने तेव्हा ठरवलं की आता विठ्ठलला शाहू कॉलेजमध्ये आपण पाठवू. आणि मग 11वी-12वीला त्यांनी मला शाहूला पाठवलं, हे त्यांनीच ठरवलं होतं. मग 11वी-12वीला शाहूला झालो. मी जरा हुशार विद्यार्थी नाही आहे, माझी जरा टेक्निकल अडचण आहे, मला एकदा असल्यास पाठवत नाही आहे, पण शाहूला घासून मेरिट आलो, मेरिट पक्का आलो. आणि मग अंबेजोगाईच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये माझं MBBS झालं. अंबेजोगाईत एवढ्यासाठी की मला औरंगाबादही मिळत होतं, तेव्हा फक्त अंबेजोगाई औरंगाबाद एवढेच मराठवाड्यातल्या लोकांना मिळायची. ही गोष्ट मी 1988 सांगतोय. पण दादा तिथे होते, मोठे बंधू, आणि दादांना 3 लेकरं, आणि आम्ही 3, म्हणजे माझ्या 2 छोट्या बहिणी आणि मी हे दादांच्या घरात राहायचो. मग हे सगळा खर्च त्याच्या पगारावर चालायचा. म्हणजे एकत्रित राहिल्यास खर्च कमी होईल म्हणून दादाने मला औरंगाबादवरून अंबेजोगाईला ट्रान्सफर करून घेतलं आणि माझं MBBS अंबेजोगाईमध्ये पूर्ण झालं. म्हणजे थोडीशी आर्थिक स्टेबिलिटी त्या दरम्यान मिळाली होती आणि MBBSचा प्रवास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. आर्थिक स्टेबिलिटी काय, दादांना पगार मिळत होता आणि त्या पगारावर अख्खं घर चालत होतं. आर्थिक स्टेबिलिटी एवढ्यासाठी म्हणता येणार नाही की आमचं मोठं कुटुंब, म्हणजे आम्ही 3 भाऊ 4 बहिणी, ओके, एवढं इकडचं कुटुंब आणि मग दादांचं तिकडचं कुटुंब, आणि ह्यांना सगळं सांभाळायचं. म्हणजे खूप अडचणी. म्हणजे समजा आता गावाकडे जायचं, दादाकडे स्कूटर होती, त्या स्कूटरला पेट्रोल टाकायचं नसेल तर गावाकडे मी जाऊ शकत नव्हतो. म्हणजे तेव्हा पण फार मोठ्या गोष्टी नव्हत्याच आमच्याकडे. पण अंबेजोगाईच्या प्रवासामध्ये दादांच्या घरात असल्यामुळे ह्या सगळे खर्च हा विषय थोडासा आटोक्यात त्यांच्यासाठी होता. आणि मग माझं MBBS हे 1992मध्ये मी अंबेजोगाईतून पूर्ण केलं. आणि एकदा MBBS पूर्ण केलं की मग दादांना तेव्हा जरा अडचणी निर्माण झाल्या की मी फायनल इयरला असतो, दादांच्या 2 किडनी खराब झाल्या. त्यामुळे मग दादांनी रिक्वेस्ट ट्रान्सफर करून मुंबईला त्यांनी ट्रान्सफर करून घेतली. 1994मध्ये मी MS जनरल सर्जरीसाठी औरंगाबादमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लागलो. आणि 1994मध्येच दादा पण मुंबईला गेले. आणि मग तेव्हा डोक्यामध्ये आलं, दादांनी मला सांगितलं की MS जनरल सर्जरी झाल्यानंतर फक्त सर्जरी करून परत घरी जायचं नाही. मी ॲज MS जनरल सर्जरी मी पास झालो आणि मग माझ्या दादांच्या मागे लागलो. तेव्हा पण हीच अडचण, म्हणजे दादांच्या रेनल ट्रान्सप्लांट करायचं होतं, किडनी आई देणार होती आणि ते करण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते, म्हणून आम्ही JJमध्ये हे केलं होतं, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आम्ही केलं होतं. तर मी दादांना म्हणालो होतो, माझं MS झालं 1996च्या डिसेंबरमध्ये, तर तेव्हा मी म्हणालो की आता मी प्रॅक्टिस सुरू करतो. 2 रुपये कमवून बस झालं, तुमच्या पगारावर आता जगणं सगळ्यांना शक्यच नाही आहे, आणि मी करतो प्रॅक्टिस. मग का रे, मग म्हणलं दादा पेरणीला बी विकत आणायला सावकाराच्या घरी जायचं का, पेरून झालं, सगळं झालं, धान्य काढलं, ते विकायचं, फक्त व्याज परत फेडायचं, पुन्हा मुद्दल तसंच राहायचं, किती दिवस चालणार म्हणलं हे सगळं. मग मला म्हणे बघ, म्हणून मला प्रॅक्टिस करायची. दादाने असं माझ्याकडे हळूच पाहिलं, मला म्हणे आपण केव्हापासून गरीब आहेत. मला असा प्रश्न मला का विचारताय. नाही म्हणे आपण कधीपासून गरीब आहेत. म्हणलं मला कळतं तेव्हापासून गरीबच आहे. अच्छा, मग तुला कळतं तेव्हापासून गरीब आहे, तर समज आपण आणखी 3 वर्ष गरीब राहिलो तर काय फरक पडणार आहे. म्हणजे 3 वर्ष पुढे शिकायचं ना. माझी इच्छा आहे की आपल्या देशातली मेडिकल सायन्सची सगळ्यात उंच डिग्री जी मला घेता आली नाही ती तू घेतली पाहिजे.
असे दादा म्हणाले मग काय त्यांचा फायनल आदेश होता. मग मी फायनल एक्झाम दिली. पुढे परीक्षा असते. त्या परीक्षेमध्ये मी महाराष्ट्रात 3रा आलो आणि मला प्लास्टिक सर्जरी पण करायची नव्हती, दादानीच करायला लावली ही ब्रँच. आणि मग मी तसा जे.जेला पोहोचलो. हा आहे जे.जेपर्यंतचा प्रवास. सर आत्ता जो तुम्ही उल्लेख केला की मला म्हणजे हे करायचं नव्हतं, प्लास्टिक सर्जरी करायची नव्हती. हा एवढ्यासाठी करायची नव्हती. भानगड अशी आहे बघा, म्हणजे प्रत्येक दिवशी माझ्या डोक्यातले म्हणजे माझे माइंडसेट खूप वेगवेगळे होत गेले. मी MS जनरल सर्जरी औरंगाबादमध्ये करत होतो आणि तेव्हा दादांचं रिनल ट्रान्सफर म्हणजे दादांना किडनी बसवायची होती, हा ठरलं होतं. माझी आई किडनी देणार होती आणि किडनी कोण बसवतं तर जो म्हणजे युरोसर्जन, युरोसर्जन किडनीचा जो डॉक्टर असतो त्याला युरोसर्जन असं म्हणतात. आणि नेफ्रोलॉजिस्ट हे 2 ब्रँच आहेत जे की हे ऑपरेशन करण्यासाठी एकमेकाला मदत करतात. माझ्या डोक्यात कसं होतं आता की दादांना घेऊन जायचं मुंबईमध्ये, न्यूरोसर्जनची अपॉइंटमेंट मिळत नाही. आता डॉक्टर तात्रावला हे सारख्या माणसाला सुद्धा एखाद्या डॉक्टरकडे जाताना अपॉइंटमेंट घ्यावी लागते. म्हणजे कोणाची घ्यायची? युरोसर्जनची घ्यायची. म्हणजे ह्या देशातला सगळ्यात मोठा माणूस युरोसर्जन, मग आपल्याला युरोसर्जरी करायची. म्हणजे हे माझ्या डोक्यातले भानगडी अशा होत्या. आणि कसं की तेव्हा मला मार्क चांगले पडले होते. मी महाराष्ट्रात 3रा होतो. मला काय पण मिळत होतं, कुठली पण ब्रँच मिळत होती. आणि मग म्हणून दादांच्या पुढे गेलो. दादांना म्हटलं मला आता युरोसर्जरीच करायची, कारण त्या दरम्यान दादांचं ऑपरेशन झालं होतं 1995मध्ये. 22 फेब्रुवारी 1995ला दादांचं रिनल ट्रान्सप्लांट झालं, ते सक्सेस झालं. मग 96ला मी MS जनरल सर्जरी औरंगाबादला पास झालो आणि MCS करण्यासाठी मुंबईला मला जायचं होतं. तर तेव्हा मग दादांसमोर जाऊन बसलो. फॉर्म भरायचं डेट तारीख होती. म्हणलं मला युरोसर्जरी करायच्या. ऐक रे विठ्ठल, युरोसर्जरी करू नको. म्हणलं का नाही करायचं दादा, लोक 5-5 वर्षे वेट करतात. मी पहिल्या अटेम्प्टमध्ये एवढे मार्क पडलेत, मला का नाही करायची? अरे हे बघ ऐक माझं, कसं असतं की युरोसर्जरी सुरू करायची ना तर पैसे लागतात. आपल्याकडे पैसे आहेत का? ते स्कोप घ्यावं लागतात. 30 लाख रुपये लागतात. आपल्याकडे 30 रुपये तरी आहेत का? प्लास्टिक सर्जरी कर, हळूहळूमध्ये पैसे जमा कर, प्रॅक्टिस सुरू करायला फार पैसे लागत नाहीत आणि मग तू मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट कर. म्हणून मी म्हणतो की प्लास्टिक सर्जरी कर, माझं ऐक. मी नाही म्हणालो, निघून आलो. पण ह्या बाबांनी काय केलं, ते फॉर्म तेव्हा काय ऑनलाईन काहीच नव्हतं, ऑफलाईन फॉर्म भरला. त्याच्यामध्ये पहिला प्रिफरन्स प्लास्टिक सर्जरी दिला, जे पहिला प्रिफरन्स देऊन टाकला आणि फॉर्म भरून टाकला. फॉर्म भरला ना, 1 महिन्यात मला पत्र आलं तुमचं सिलेक्शन झालं आहे प्लास्टिक सर्जरीसाठी होऊन. अरे यार म्हणलं काय केलं आहे. म्हणजे मला इतकं वाईट वाटायला लागलं ना, मला एवढं वाईट वाटायला लागलं की मी म्हणलं दादा तुम्ही असं का केलं. म्हणजे त्या माणसाला मी 6 महिने बोलत नव्हतो, तुम्ही म्हणजे असं का निर्णय घेतला. पण त्याच्यानंतर जेव्हा मी प्लास्टिक सर्जरीला जॉईन झालो आणि डॉक्टर दाबर सरांची भेट झाली आणि ह्या ब्रँचमध्ये एवढं काय करता येण्यासारखं आहे, इतकं काय ह्या ब्रँचमध्ये एवढ्या व्हरायटी आहेत. आणि मग ही ब्रँच मला एवढी आवडायला लागली. कोणाचा ओठ तुटला आहे मी चांगला करू शकतो, कोणाचा हात तुटला आहे लोक पिशवीत घेऊन यायचे तो जोडता येतो, कोणाचं नस तुटली ती जोडता येते, कोणाच्या लेकराचं नाक चांगलं नाही, लग्न होत नाहीत त्यांच्या आपण लग्न जुळवू शकतो. अरे अख्खे डोक्याचे केस निघून गेले, एकला हे केस लावू शकतो. म्हणजे एवढं ह्या ब्रँचमध्ये इतक्या व्हरायटी बघायला लागलो ना मी, एवढ्या व्हरायटी बघायला लागलो ना. अरे बॉस म्हणलं नाही, ही ब्रँच एकदम मस्त ब्रँच आहे. त्या ब्रँचच्या एकदम प्रेमात पडलो मी आणि त्या ब्रँचच्या इतका प्रेमात पडलो आता हे गेली 23 वर्ष लातूरमध्ये आहे. मला आज असं वाटतं, तुम्हाला सांगतो 23 वर्षानंतर, की प्लास्टिक सर्जरीने जन्म माझ्यासाठी घेतला होता आणि मी जन्म प्लास्टिक सर्जरी करण्यासाठीच घेतला होता. म्हणजे तेव्हा दादांचा निर्णय हा 100% बरोबर होता. सर पूर्वी जो उल्लेख झाला की जे सोडून तुम्ही लातूरला याचा निर्णय घेतला, तो सगळा तो कालावधी जो होता किंवा जसं की लहाने सरांचा आपण म्हणलात, त्यांचा काय त्यावेळेस रोल होता किंवा त्यांचा याला पाठिंबा होता का? आणि काय तुम्ही विचार करून लातूरला आलात, म्हणजे एक मेट्रो शहर सोडून, कमाईचं साधन सोडून? नाही बघा, ॲज फार एज कमाई कसं आहे माहिती आहे का, मी जरा अल्पसंतुष्ट माणूस आहे. ओके, मला ना खूप मोठे पैसे कधीच हवे नव्हते, ते आजही हवे नाही आहेत, राईट. किंवा मला कधीच असे खूप मोठे पैसे कमवायचे किंवा खूप झगमगाट राहायचं, हे माझा आजही स्वभाव नाही, त्या दिवशी नव्हता. पण एक माइंडसेट पक्का होता, माझा माइंडसेट पक्का होता की आपण जे शिकलो आहे ना ते समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. बघा, मी दावर सरांना बोललो होतो, काय फरक आहे, तुम्ही प्लास्टिक सर्जरी डिग्री आहे, माझ्याकडून प्लास्टिक सर्जरी डिग्री आहे. तुम्ही मुंबईत राहतात म्हणून मोठ्या मोठ्या लोकांचे ऑपरेशन करता, मी लातूरमध्ये राहून छोट्या छोट्या लोकांचे ऑपरेशन करू शकतो. म्हणजे काय, टेक्निक तेच, हात तोच आहे ना, टेक्निक तेच वापरायचं ना, फरक काहीच नाही आहे. त्याच्यामुळे सर्जरी ही लहानात लहान माणसापर्यंत घेऊन जाणं म्हणजे फक्त आपण तिकडे जाणं इतकाच विषय आहे की नाही, मला तिथे जाणे आहे. दुसरं आहे ना की दादांचं त्याला सपोर्ट तर होता, काय प्रश्नच नाही आहे. त्यांनी मला आधीच विचारलं होतं, तो नोकरी करणार का प्रॅक्टिस करणार. मी म्हणलं मी 100% प्रॅक्टिस करणार, कारण मला ना इमानदारीची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, मरेपर्यंत एक पैसा पेशंटकडनं जास्त घ्यायचं नाही, पाप लागतं.
आणि एक शब्द पेशंटला खोटं बोलायचं नाही, हे माझ्या तत्वात बसत नाही, हे मला कधीच करायचं नाही. आणि मी गव्हर्नमेंटमध्ये राहून माझा बॉस जसं सांगेल तसं माझं करणं हा माझ्या स्वभावाचा भाग नाही. त्यामुळे मला प्रायव्हेट प्रॅक्टिस करायची आहे. हां, तिथं कसं मी राजा आहे. मला असं वाटलं की हा गरीब माणूस याला मला पैसे माफ करायचे मी करू शकतो, मला कोणी सांगायची गरज नाही, लगा लावायची गरज नाही आहे. या माइंडसेटने इथे आलो. हा झाला एक विषय. पण लातूरमध्ये बघण्याचा जर लोक दृष्टिकोन होता ना, लातूर म्हटलं की नाही लोकांना मला फार वाईट वाटायचं. काय वाईट वाटायचं की लातूर म्हटलं काय, आता भूकंप झाला रे 1993 भूकंप झाला. 7 वर्ष फक्त भूकंप होऊन झाले होते, 7च वर्ष झाले होते आणि मी इकडे याचा विचार करत होतो. मला प्रत्येक माणूस म्हणायचं विठ्ठल तुला कळतं का की लोक तिकडचे प्लॉट विकायला लागलेत, लोक तिथे राहायचं नाही म्हणायला लागले, तू का जायला लागला तिकडे. म्हटलं तसं नाही, आपण जर नाही गेलो ना, बघा कोणीतरी सुरू करायला पाहिजे की नाही. आपण फक्त काय म्हणतो आज झालं पाहिजे, तच झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, फक्त म्हणणं आणि प्रॅक्टिकल करणं. कोणी काय करायच्यापेक्षा मी काय करा हे मला कळतं की नाही, या माइंडसेटने इथं आलो होतो मी. आणि इथं आल्यानंतर म्हणजे त्या तुम्हाला सांगतो उदय देशपांडे साहेब आणि आम्ही एकाच प्रचिती कॉम्प्युटर सेंटर जिथं होता ना, तिथेच मी भाड्याने जागा घेतली होती. ते पण मला असं म्हणत होते तुम्ही एक बॅग घेऊन आलात, माहीत नाही तुमची प्रॅक्टिस चालते का नाही, की कधी पळून जाल की, असं ते पण मला म्हणाले होते. पण मला असं कधी वाटत नव्हतं की माझी प्रॅक्टिस चालणार नाही, मी इथून कुठं पळून जाणार आहे किंवा मला लातूरमध्ये राहायचं नाही, हा मी कधीच विचार केला नव्हता. आणि तुम्हाला सांगतो ना की मला एकदाही आजपर्यंत जसं सगळेजण म्हणतात की नाही की मुंबईमध्ये एवढ्या सगळ्या, माझं उलट बाकीपेक्षा मला खूप जास्त संधी तिथं होत्या. कारण माझा सख्खा भाऊ तिथे होता, मोठं नाव वलय असणारा भाऊ तिथे होता. आणि मग त्यांनी मला ना असं, आणि डॉक्टर बबन डावर वडिलांसारखा प्रेम करणारा माणूस होता. माझ्या विषयातली सगळ्यात उंच खुर्ची त्यांची होती. त्यांचा मी एकदम म्हणजे लाडक्यातला लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळे मला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज होत्या. पण ना तिथं माझं मन लागत नव्हतं. मला वाटायचं की माझं शिक्षण, माझं टेक्निक, माझं हातातली सगळी कला हे मी त्या माणसाला दिली पाहिजे ज्याला कधीच मिळाली नसते. त्यामुळे त्या दिवशी खुश होतो मी, आजही खुश आहे आणि आयुष्यावर मी खुश राहणार आहे. कारण मी मी ठरवलेला माझा माइंडसेट, माझं ध्येय पूर्ण करू शकतोय. अच्छा, म्हणजे फक्त मनाला वाटतंय म्हणून आपण लातूरला याचा निर्णय घेतला असं म्हणायला हरकत नाही थोडक्यात. मनाला वाटतंपेक्षा पण ना गरज 2 गरजा मी तुम्हाला अगदी सुरुवातीला पण बोलताना बोललो. नंबर 1 की माझी बायको माझ्या आईवडिला सख्खी मैत्रीण आहे. मी तिला नेहमी बोलायचो की मायांना आपल्याला सोबत राहायचं आहे, ती पण बोलायची की मायांनाच्या सोबत राहायचं आहे. मायांना काही मुंबईला येत नव्हते, ते म्हणाले आम्ही येतो 2 दिवस 3 दिवस राहतो पण परमनंट राहणार नाही, त्यांच्यासोबत राहायला पाहिजे आपण. आणि आम्ही ते खूप एन्जॉय केलं. 19 वर्ष मायासोबत प्रचंड एन्जॉय केलं. आणि दुसरं होतं की आपली ही ब्रँच ज्यांना गरज आहे तिकडं का नाही घेऊन जायची, आपण घेऊन गेलं पाहिजे. ओके, ह्या माइंडसेटने इथं आलो मी. माझ्या मनाला तसं बरंच काही वाटत असतं, प्रत्येकाच्या मनाला वाटत राहतं. अगदी तसंच त्याच मनासारख्या सगळ्या गोष्टी घडत असं नाही आहे. हां, पण जिथं गरज आहे तिथं करायला पाहिजे. मी आजही म्हणतो ना, अंधार पडलाय असं म्हणण्यापेक्षा एक चांगली पंक्ती आपण लावायला पाहिजे, तेवढाच अंधार दूर होईल. ती पंक्ती आपण का नाही व्हायची हा विचार माझा त्या दिवशी होता ना, आजही आहे. लातूरला येऊन आपल्याला 23 वर्ष झाल्याचा झालेला आहे. सर, ह्या 23 वर्षामध्ये काय लातूरचा अनुभव राहिलेला आहे? ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली होती त्यावेळेसचं लातूर फार वेगळं होतं. आज लातूर पण एक मोठं शहर बनलेलंच आहे. तर ह्या 23 वर्षामधला लातूरचा काय अनुभव आहे, चांगला वाईट दोन्ही? सर, नाही, लातूरविषयी ना लातूरच्या मी खूप प्रेमात आहे. मी नेहमी म्हणतो की लातूरमधले लोक खूप छान आहेत, कल्चर्ड आहेत. ओके, इथं संस्कारित लोक आहेत. ह्याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत. लातूरमध्ये असलेले राजकारणीसुद्धा, पॉलिटिशियनसुद्धा चांगले लोक आहेत. त्यांच्याविषयी पण माझे खूप चांगले एक्सपिरियन्स आहेत. म्हणजे विलासरावजी असतानासुद्धा त्यांच्याविषयी माझे खूप चांगले एक्सपिरियन्स आहेत. चाकूरकर साहेबांविषयी माझे खूप चांगले एक्सपिरियन्स आहेत. त्याच्या पुढच्या जनरेशनमधले लोक पण एकदम चांगले लोक आहेत. म्हणजे मे बी की दॅट इज वन थिंग की ह्या पॉलिटिकल लोकांनी खूप फार ढवळाढवळी न केल्यामुळे एक संस्कारित वातावरण आहे. ते एक मला आवडतं. नंबर 1. दुसरं तुम्हाला सांगतो मी की इथे एज्युकेशनल हब आहे, शिक्षणाचं हब आहे, शिक्षणाचं माहेरघर आहे. इथं ना प्रत्येक पालक फोकस्ड आहेत. आपलं लेकरू 11वी 12वी इथं लागलं पाहिजे. त्यामुळे ना इथं लोकांना कॉन्सन्ट्रेशन त्यांच्या लेकरावर किंवा आपल्या प्रोफेशन सोडून दुसरे काही आगाऊ धंदे करणारे लोक नाही आहेत. तिसरी गोष्ट आहे, तुम्ही रात्री 2 वाजता 3 वाजता 4 वाजता 12 वाजता, तर मी डॉक्टर आहे, कधी मला उठावं लागतं, कधी कुठं जावं लागतं, कुठले कॉल येतात, कुठेतरी पेशंटला काहीतरी झालं असतं. असं एकदाही वाटलं नाही मला 23 वर्षामध्ये की आपण लातूरमध्ये रात्री 2 वाजता रस्त्यावर जातोय. एक सेक्युर्ड फिलिंग असते. त्याच्यामुळे ना तिसरी गोष्ट त्याच्या पुढची सांगतो मला, लातूरचे डॉक्टर्स पण चांगले आहेत. तुम्ही जर ना ओव्हरऑल महाराष्ट्रात, मी महाराष्ट्रच काय देश, मी प्रदेशात खूप लोक फिरतो, आपल्या इथली मंडळी आहे ना, संस्कृत मंडळी आहेत, कल्चर्ड लोक आहेत. कुठे बोलावं, कुठं बोलू नये, आपल्या ह्याला विषयाला अगदी लक्ष्मण रेखा घालून काम करणे, हे मला लातूरचं खूप जास्त आवडतं.
आता लातूरविषयी निगेटिव्ह आहे. आम्हाला लोक फक्त पाण्याच विचारतात की लातूरमध्ये पाणी नाही, मला कुठं पण गेलं की लातूरमध्ये पाणी नाही असं मला लोक विचारतात. हो, मला ऑफकोर्स वाटतं की सगळीकडेच डेव्हलपमेंट होत आहेत. एवढ्या सगळे मी जसं तुम्हाला म्हणालो की मी 2000मध्ये आलो तेव्हा जिथं माझं आत्ता हॉस्पिटल आहे इथं जंगल होतं, जंगल लिटरली जंगल म्हणजे जंगल, इथं येणं पण इम्पॉसिबल होतं. आज इथं तुम्हाला सांगतो की असं इंचावर जागा लोक मोजून घेत आहेत, इतकी डेव्हलपमेंट झाली. तर ह्या डेव्हलपमेंटबरोबरच लातूरच्या बाकीच्या डेव्हलपमेंट म्हणजे लातूरमध्ये पाणी असावं, हॉटेलवर हॉटेल डेव्हलप झाले ओके, पण इन्फ्रास्ट्रक्चर लातूरमध्ये चांगलं डेव्हलप व्हावं 100% हे अपेक्षित आहे. मी लातूरमध्ये आलो आणि मी स्माईल ट्रेनबरोबर जे दुभांगलेले ओठ आणि टाळूचं काम करतो आहे, मोफत काम करतो आहे, तर त्यांना मी संपर्क करत होतो. ते अमेरिकेत बसलेले लोक होते की मला लातूरमध्ये असं सुरू करायचं आहे. तर पहिला प्रश्न होता व्हेर इज लातूर नेहमीसारखा. तर मी म्हणालो की लातूर म्हणजे भूकंपाचं गाव. हो, आणि व्हॉट आर यू डुईंग देअर, तिथं काय करतोयस तू, प्लास्टिक सर्जरीचं डिग्री लातूरमध्ये काय करतोय. पण जेव्हा माझं हे ठरलं की त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे, तर त्यांनी मला प्रश्न विचारला होता की कोणती एअरलाईन लातूरला ऑपरेट करते, कुठलं विमान आहे लातूरला येतं. 2004ची गोष्ट आहे. आता मी म्हणालो की आता मी तुला कसं सांगू की लातूरला विमान नाही. वेल देन व्हॉट अबाउट द रेल कनेक्शन्स, रेल्वे कनेक्शन्स. आता रेल्वे पण नाही. मी त्यांना सांगितलं की ते म्हणजे की नियर बाय डेस्टिनेशन काय आहे. तर मग कधी कधी जरा त्रास होऊन जातो की आता विठ्ठल लहाने हे सगळं सांगायला लागला आहे, तो अमेरिकेत कनेक्टेड आहे, तो सगळ्या जगात कनेक्टेड आहे, इतके सगळे त्याचे चाहते लोक सगळीकडे आहेत आणि तो अशा ठिकाणी आहे की जिथं रेल कनेक्शन नाही आहे, जिथे एअर कनेक्टिव्हिटी नाही आहे, यायचं कसं लातूरला. तर शेवटी मी त्यांना म्हणालो की तुम्ही काम करा, व्हेर आर यू नाव. तर म्हणे आय एम गोइंग टू ट्रॅव्हल फ्रॉम न्यूयॉर्क टू दिल्ली अँड फ्रॉम दिल्ली ऑनवर्ड्स जस्ट लेट मी नो. न्यूयॉर्कवरून मी दिल्लीला येईल आणि दिल्लीवरनं पुढे तुम्ही सांगा मला कसं यायचं. तर आता मी काय सांगा, मी त्यांना म्हणालो असं करा. मी जरा प्लॅनिंग केलं. माझ्या एका मित्राला फोन केला सोलापूरला, त्याला म्हटलं कशा ट्रेन असतात रे, किती ट्रेन आहेत सोलापूरनं सांगायला. मग त्यांनी मला सांगायला सगळ्या ट्रेन आहेत. आणि मग मी हे सगळा अभ्यास करून त्याला एक मेल लिहिला किंवा तुम्ही मुंबईला रात्री इतका पोहोचा, तिथून असं CSTला जा, तिथे अशी रात्री 10-11 वाजता ट्रेन आहे, तिथं तुम्ही सोलापूरला या, मी गाडी पाठवतो मग तुम्ही इथं या. त्या बिचाराने स्वतःच एक गाडी टॅक्सी करून आला. पण दिस इज हाऊ इव्हन लातूरपर्यंत पोहोचणं पण एवढं अडचणीचं होतं. आजही जर मला परदेशात जायचं असेल आणि परदेशातून यायचं असेल ना, तर इथून मुंबईला जाणे आणि मुंबईवरनं लातूरला येणे ह्यालाच मला 2 दिवस लागतात. ॲक्च्युली मुंबईवरनं कुठल्याही देशात मी 8 तास 9 तासात जाऊ शकतो. तर हे कनेक्टिव्हिटी हे कनेक्शन्स ह्याची डेव्हलपमेंट होणं ऑफकोर्स जरुरीचं आहे आणि ही काळाची गरज आहे. याच्यामध्ये सगळ्याच लोकांनी लक्ष घालावं असे मला अपेक्षित आहे. सर, हा तर शहराबद्दलचा वगैरे अनुभव झाला. पेशंटबद्दलचा काय अनुभव राहिलेला आहे ह्या 23 वर्षामधला? आणि जसं की आता एक चांगला अनुभव राहिला, एक चांगला अनुभव पेशंटविषयीचा. पहिला की मी जेव्हा दुभंगलेले ओठ आणि टाळू त्याच प्रश्नाकडे येणार हो या व्यंगाची जेव्हा मी सर्जरी सुरू केल्या, तर कसं होतं की मी दवाखान्याचा वाढदिवस, दुसरा वाढदिवस, तिसरा, चौथा हे वाढदिवस या व्यंगावर मोफत सर्जरी करून साजरा करायचं ठरवलं. तसं करत होतो. प्रत्येक 21 मेला आपला वर्धापन दिन आहे. पहिल्या वर्धापन दिनाला आम्ही 11 सर्जरी केल्या, दुसऱ्याला आम्ही 15 केल्या, तिसऱ्याला आम्ही 21 केल्या. पण जेव्हा 20-21 सर्जरी आमच्या व्हायच्या ना, तर वेटिंग 200-200 लोकांची असायची. आणि कुठल्याही व्यंगाचे लोक म्हणजे ओठ फाटलेला पेशंट आहे ना, तर कसं असतं की त्याचं ऑपरेशन खूप लवकर करायचं असतं. टाळूचं ऑपरेशन पण लवकर करायचं, तरच ते लेकरं बोलता येतात त्यांना. ते लोक असं शाळेत जात नव्हते असे लेकरं, ते व्यंग घेऊन फिरत राहायचे, समाजात बाहेर निघत नव्हते. हे लेकरं मोठेपणीचे लग्न होत नव्हते, लग्न झाले तर ते डायव्हर्स होत राहते. मग हे जेव्हा मी काम सुरू केलं, मग स्माईल ट्रेनला कॉन्टॅक्ट केला, त्यांच्यावर मी काम करायला सुरू केलं. आणि जेव्हा मी 10 वर्ष असं कन्सिस्टंट काम केलं, काही डोकं न वापरता काम केलं, त्याच्यानंतर आत्ता गेल्या काही वर्षापासून माझ्याकडे सुद्धा लोक येतात जे की परदेशामध्ये घडतं. परदेशात कसं घडतं की म्हणजे विकसित देशामध्ये, समजा अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये गर्भाशयात बाळ असताना ते डॉक्टरकडे येतात. मग ते डॉक्टर त्यांना समजून सांगतात सोनोग्राफी रिपोर्ट बघून की ह्या बाळाला असं करू, ह्या सर्जरी करू, 3 महिन्याने पण ओठाचं करू, 10 महिन्याचं असतं पण टाळूचं ऑपरेशन करू, समजून सांगतात त्याला. आणि मग त्याप्रमाणे त्यांचं काम होत राहतं. आपल्याकडे काय, आपल्याकडे 40 वर्षाचा पेशंट ओठाचं ऑपरेशन नाही, 50 वर्षाचा पेशंट नाही, 10 वर्ष 12 वर्ष मुलाचं ऑपरेशन झालेलं नाही. पण आत्ता माझ्याकडे ह्या गेल्या 7-8 वर्षामध्ये दररोज OPDमध्ये एक तरी पेशंट सोनोग्राफी रिपोर्ट घेऊन येतो की सर माझ्या पोटात बाळ आहे, ज्या बाळाचा ओठ फाटला किंवा टाळू फाटली आहे. आणि मी पण प्लॅनिंग करतो की त्यांना सगळं समजून सांगतो की 3 महिन्याचं ओठाचं ऑपरेशन करू, कसं पाजायचं, काय काय करायचं असतं, जन्मालाच काय करा, नंतर काय करा. आणि 1 वर्षाच्या आतच मी पण टाळूचं ऑपरेशन करतो आहे. म्हणजे जे सध्या विकसित देशामध्ये, ज्याला आपण आपल्या पृथ्वीतलावरचे एकदम विकसित झालेले देश आहेत पूर्ण, त्या देशाच्या मध्ये जे उपचार होतात ओठ आणि टाळूच्या पेशंटमध्ये, तसे उपचार आता लातूरमध्ये होतात. हा मात्र बदल गेल्या 23 वर्षामध्ये आपल्याला करता आला. याचं मात्र ना मी इतका समाधानी आहे तुम्हाला सांगतो. मी खूप छान फील करतो.
अच्छा. येस. सर या दरम्यान कधी कधी टीका पण तुम्हाला समोर करावी लागली असेल, ते त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? मला नाही टीका कोणी केली, म्हणजे फक्त एवढंच की आता मी असं म्हणायचो ना, आजही म्हणतो की मी इमानदारीनं काम करणाऱ्या लोकांना सुरुवातीला वाटायचं असं कुठं जमतं का. म्हणजे कसं बघा, आता मी कुणाचेच चुकीचे पैसे घेत नाही, कुणाचेच. हां. किंवा मी बिना घामाचा 1 रुपया पण घेत नाही ना. मी कधी कुठल्या कंपनीकडनं कधी ना चहा पिला आहे, ना कोणाला मी चहा पाजला आहे ना, म्हणजे कशासाठीच काहीच नाही. म्हणजे काहीतरी जसं आता मेडिकल प्रोफेशनविषयी बरंच काही बोललं जातं, कोणीच करू नये. मला असं वाटतं ना, म्हणजे मेडिकल प्रोफेशन एक असं ह्याला नोबेल प्रोफेशन म्हणतात. त्यामुळे ना, मी आता कोणी मला म्हणत नाही, पण सुरुवातीला जेव्हा मी तरुण होतो 30 वर्ष वयाने कोणाला जाऊन म्हणायचो की मी इमानदारीची प्रॅक्टिस करणार आहे, याच्याकडनं पैसे घेणार नाही, त्याच्याकडनं घेणार नाही, असं करणार नाही, मी कुणाकडनंच पैसे घेणार नाही. हां, मी घेईन माझ्या कष्टाचे घेईन, तेही कमीत कमी घेईन. मग तेव्हा लोकांना वाटायचं आज कुठं असतं का. मग तेव्हा माझ्यावर थोडेसे लोक जळायचे रादर दॅन टीका. पण आता नाही कोणी मला त्रास देत. म्हणजे मीच कधी कधी चिमटा घेऊन बघतो की प्रत्येक माणूस एवढा चांगला का बोलतो. त्याच्यामुळे मला वाईट अनुभव, म्हणजे एकसुद्धा मला वाईट अनुभव नाही. म्हणजे कुठल्याच माणसाने, म्हणजे आपल्या ओपीडीमध्ये ना पेशंट आणि नातेवाईक मोठ्या आवाजात पण बोलत नाहीत. म्हणजे याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे. मी असं नेहमी म्हणत असतो ना की माहीत नाही की आईवडिलांची पण नाही म्हणा, माहीत नाही काय कामाला आली, पण मला ना असा ठरवून तर कोणीच औषध त्रास दिला नाही. हां, त्रास कसा जेलस होऊन, म्हणजे आता उदय देशपांडेजी 1 जुलैचा कार्यक्रम घेतात आणि मग लोकांना वाटायचं की डॉक्टर विठ्ठल राणेचेच कार्यक्रम का होतात. ते पण मला सांगितलं नाही. आता तर सांगतात, ते 10 वर्षानंतर मला सांगतात. लोक असे म्हणायचे म्हणून त्यांनी पण मला सांगितलं नाही. ते मला जिथनंच का बोलवता असं ते म्हणायचे म्हणे त्यांना. असं मात्र घडायचं. मग ही सगळ्या स्टोरी त्यांनी मला आत्ता सांगितल्या की इव्हन त्यांना त्यांच्या घरच्या लोकांनी, या लोकांनी, त्या लोकांनी मध्ये घालून ते डॉक्टर विठ्ठल राणेचा दुसरा माणूस नाही का बोलवायचा असं म्हणून त्यांना म्हणाले. म्हणे मला कुठे नाही काय म्हणाले. हां, मला फक्त एक माणूस आला होता विचारायला, एक पत्रकार मित्र, की नाही लाणे सर असं नाही करायला पाहिजे, याच्या गावातली बाकीच्या पण लोकांनी बोललं पाहिजे. कसं असतं की जिथं पिकतं तिथंच उगवतं असं नसतं, किंवा जिथं उगवतं तिथंच विकेलाची गॅरंटी नसते. असं साधारणपणे गणित आहे. मग तेच मला आता काही वर्षानंतर भेटले तेच मित्र, ते आता खूप चांगले मित्र झालेत. मला म्हणाले तुम्ही सिद्ध करून दाखवलं बॉस, जिथं पिकतं तिथं विकतं सुद्धा. मी काय सिद्ध केलं हो, मी आपला साधा माणूस आहे, मी आपला गरीब माणूस आहे. मी आपलं जे सातत्यानं माझ्या डोक्यात काय आहे, कुठली पण एखादी गोष्ट चांगली गोष्ट आहे ना, ती सातत्यानं केली की चांगली घडत राहते. हो, त्याच्यामध्ये काय पालटचं परिवर्तन होतं. मी म्हणालो ना की ओठाचे ऑपरेशन मी असे करायचो, सत्यानं करत राहतो, मी एवढे करू शकतो आता. मी नेहमी सांगत राहतो, कुठली गोष्टांना अभ्यास करतो ना आपण, सातत्यानं केल्यानं चांगलं मेरिट येतं. म्हणजे कुठलीही चांगली गोष्ट ही सातत्यानं करायची असते. हे उदयला कळलं होतं. उदयना कळण्याचं कारण असं होतं की उदयनं माझ्याबरोबर यायचे, गाडीत यायचे, मला विचारत राहायचे की सर गाडीमध्ये प्रश्न, इमानदारीने वागल्यास खरं असतं का, हे केलंच असं असतं का, ते आमचे 1000 प्रश्न असायचे. मी आपण बोलत राहायचो. ते एक दिवशी माझ्याकडे आले, 2011ची गोष्ट आहे. मला म्हणे 1 जुलैला डॉक्टर डे आहे आणि तुम्हाला बोलायचं आहे. म्हणलं मला काय बोलायचं, मी डॉक्टरांसाठी भाषण देतो. नाही जनरल पब्लिक भाषण द्यायचं. काय बोलायचं, म्हणजे 10 वर्ष जो मला जे गाडीत बोलायला ते बोलायचं. ॲक्च्युली त्यांनी हे माझ्याकडनं करून घेतलं, त्यांनी ऑर्गनाईज केले प्रोग्राम, ते करतात. त्याच्यामध्ये ना मला सगळ्यात छान त्यांचं काय वाटतं बघा, निस्वार्थपणे. त्या माणसाचा काय स्वार्थ, ते कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवतात. त्यांना काय म्हणजे त्यांना काय, त्यांच्या डोक्यात काय की डॉक्टर विठ्ठल लांडेंनी सांगितलं, मुला लेकरांना बोलतात, मार्गदर्शन करतात. समजा तिथं आता 10,000 लेकरं बसलेत, त्यातले 100 लेकरं सुधारले ना, मला पावलं. म्हणजे या उद्देशाने ते करायला लागले. पण याच्यावरती मात्र या सगळ्या प्रवासावरती मात्र टीका झाल्याचं त्यांच्याकडनं मला कळलं. मला एका माणसाने डायरेक्ट पण सांगितलं होतं. बाकी अन्यथा काही कसं करण्याचं कारण नाही. पण आता ना प्रत्येकच माणूस खुश आहे. आता ते कार्यक्रम लोक वाट बघतात, मला विचारतात 1 जुलैचा कार्यक्रम कधी. अच्छा सर, तुमचे 23 वर्षातला हा एक्सपिरियन्स तर आपण ऐकलेलाच आहे आत्ता. पण सर सध्या डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये बरेचसे तणावाचे प्रकरण आपण बघतोय. नेमकं हा बदलाकडे तुम्ही कसं बघताय? कोविडच्या नंतर हा आणखी थोडंसं जास्त वाटतंय. तुम्हाला पुन्हा सांगतो मी, हे कुठली पण गोष्ट एका हाताने होत नाही. ह्याला दोन्ही गोष्टी जबाबदार आहेत असं तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. एक गोष्ट अशी आहे की समजा एखाद्या पेशंटची एखादी चाचणी डॉक्टर, मी पेशंट पाहिला समजा, आणि मला असं वाटलं की ही चाचणी, ही टेस्ट करायची गरज नाही असं मला वाटलं. आणि काही दिवसानंतर त्यांना कुठला तरी आजार उद्भवला, काहीतरी झालं, आणि नंतर त्या पेशंटच्या लक्षात आलं की ही चाचणी त्या डॉक्टरांनी करायला पाहिजे होती. मग नाही केली. मग तुम्ही का ती चाचणी केली नाही? तर आम्ही कुठं तुम्हाला नाही म्हणालो होतो करायची. का नाही करायची चाचणी, तुम्ही न केलं. मग कोणीतरी कोणावर तरी डॉक्टरवर कुठं केस झाल्या, अशा काही रिपोर्ट आहेत पाठीमागे झालेले. ओके, ह्याला क्लिनिकल नॉलेज असं म्हणतात. क्लिनिकल नॉलेज, एखादी टेस्ट जरी केली तर रिपोर्ट नॉर्मलच येईल याची काय गॅरंटी आहे? की आता क्लिनिकल नॉलेज म्हणजे आम्ही एवढे 1000 पेशंट बघितले ना, मी हात लावला मला कळलं किंवा ह्या पेशंटला हे नाही आहे, आणि समजा टेस्ट नाही केली तर मॅटर नाही करत. पण अशा काही टेस्ट न केल्यामुळे काही डॉक्टरांवरती केसेस झाल्या, असे आहेत काही रिपोर्ट त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यामुळे मग डॉक्टरांना काय वाटलं
बाबा समजा ह्या पेशंटला हा आजार नाही आहे आणि तरी समजा आपण ती एक्स्ट्रा टेस्ट केली, आपण तर सेफ झालो ना. या अँगलने खरं तर ह्या टेस्ट जास्त सुरू झाल्या. ओके, तरी तुला सांगतो मी आजही टेस्ट करत नाही. मला खर्च वाढला, हां, मला कोणी त्रास देत नाही, मला कोणी त्रास दिला नाही, पण मी आजही टेस्ट करत नाही. मला वाटलं नाही टेस्ट करायची गरज नाही, मी नाही करत आहे. हां, जरा ठीक आहे, म्हणजे आता लोक माझं ॲक्सेप्ट करतात. आता मी म्हातारा झालो हे पण एक कारण असेल, लोक नाहीत मला त्रास देत, मला कधीच त्रास दिला नाही. पण याच्यामध्ये टेस्टचं प्रमाण का वाढलं त्याचं कारण असं आहे की डॉक्टरनी स्वतःला सेफगार्ड्स आणले. आता कसं होतं, कोणी पण आलं ना, माझे पण नातेवाईक मला सांगतात यांच्याकडे गेलो, एवढा टेस्ट सांगितला, याची गरज नव्हती, एवढे पैसे काढले, असं सरळ बोललं जातं. हे मी माझ्या पण कानाने ऐकतो, असं नाही की मी कानं बंद करून बसलो आहे. पण तुम्हाला सांगतो ना, हे टेस्ट का करावे लागलं त्याचं कारण असं आहे ना की बाबा उद्या चालून या माणसाने उगीचवर आपलं ऑब्झर्वेशन घेऊ नये या कारण टेस्ट झाल्या. समजा एखाद्या माणसाला खरचटलं, ॲक्सिडेंट झाला, पडला, इथं लागलं, म्हणजे लक्षात आलं की मध्ये मेंदूला काही नाही, हे माझ्या लक्षात आलं समजा, तर मी म्हणेन की सिटी स्कॅन करायची गरज नाही, म्हणेन मी स्पष्टपणे. पण समजा इथे खरचटलं आहे, ॲक्सिडेंट झाला आहे आणि 2 दिवसानंतर मेंदूमध्ये काय निघालं, काय करायचं, आता मेंदू सिटी स्कॅन करून घ्या. तर काय झालं, ही अविश्वासामुळे, म्हणजे पेशंटच्या डॉक्टरावरील अविश्वासामुळे टेस्टचं प्रमाण वाढलं, हे सत्य आहे. आता दुसरा प्रश्न कसा पडतो, मग डॉक्टरावरती अविश्वास का निर्माण झाला. ओके, हां, तर ह्याला कुठं काय कारणीभूत असतं तुम्हाला पुन्हा सांगतो ना, की जी लोक वाईटच असतात त्यांच्याविषयी लोक वाईट विचार करतात, त्याच्याविषयी लोकांना वाईट वाटत पण नाही. असे काही प्रोफेशन आहेत त्याच्यावर मला नाही बोलायचं आहे, पण डॉक्टर या प्रोफेशनमध्ये अशी लोक आहेत सर, याच्यात काही नो डाऊटच आहे. तर तुम्हाला सांगतो की डॉक्टर या माणसांकडे एक वेगळं पाहिलं जातं आणि पाहिलं जावं. ह्याला नोबेल प्रोफेशन म्हटलं जातं, ह्याला नोबेल ठेवलंच पाहिजे. ओके, त्यात काही शंका नाही आहे. पण बघा, व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणतात. ओके, एका हाताची बोटं पण 5 सारखे नसतं असं म्हटलं जातं, हे सत्य आहे. त्यामुळे समाजामध्ये डॉक्टरांमध्ये सुद्धा एखाद दुसरा विकृत बुद्धीचा माणूस असतो, असंच नाही, असं नाही म्हणत आहे, पण तो त्या माणसापुरती विकृत बुद्धी आहे. हो, बरोबर. इवन त्या पूर्ण प्रोफेशनलाच तुम्ही खराब सेंट्रलाइज करणं हे चुकीचं आहे. मग काय झालं, समजा एखाद्या माणसाने काहीतरी केलं, मी असं नाही म्हणणारा प्राणी, मी एकदम न्यूट्रल माणूस आहे, चुकलं तर चुकलं मी सांगत असतो. ओके, 100% आमचं कुणाचं चुकलं असेल, आमच्या डॉक्टरांचं चुकलं नसेल असं नाही. पण काय होतं, ते कुठेतरी पिक्चरमध्ये दाखवलं जातं, ज्या चुका आहेत ज्यानं कोणी केल्या त्या जास्त उहापोह केला जातो. हां, की ह्याला असं केलं, त्याला तसं केलं, आणि मग असं पण करतात, तसं पण करतात. आणि मग त्यामुळे काय होतं की एखाद्या माणसाने केलेली चूक जेव्हा तुम्ही ह्याच्यात एखाद्या मूवीमध्ये दाखवला सीन, काय मध्ये कोणतरी मला सांगितलं की असं दाखवला, असं केलं, तसं केलं, काहीतरी सांगत राहत लोक. त्याच्यामुळे काय होतं की लोकांच्या डोक्यात असा इम्पॅक्ट बसला. येणारा माणूस असा शंकानं बघतो की हे सांगितलं खरं आहे का, मग दुसरं ओपिनियन घ्यावं, मग तिसरं ओपिनियन घ्यावं, आणि मग ह्या ओपिनियनमध्ये पण त्याचा खर्च होतो. मग समजा एखाद्याने असं म्हणाला हे करा, दुसऱ्याने म्हटलं करायची गरज नाही, बघा त्या डॉक्टरांनी करा म्हणले होते, बरं झालं आपण वाचलो, असं नसतं. ह्याला एक प्रत्येकाचा एक एक्सपिरियन्स असतो. मी सर्जरी एका वेगळ्या पद्धतीने करेल, दुसरा प्लास्टिक सर्जन माझ्याच वयाचा माझ्यासोबत शिकलेला सुद्धा आणखी वेगळ्या पद्धतीने करेल. ह्या सायन्समधला एक नॉलेजचा विषय आहे, एक्सपिरियन्सचा विषय आहे. पण मी तुम्हाला सांगतो, हे जरी असं घडत असलं आणि जरी दोन्ही बाजू असतील ना, तरी पण मी आता नेहमी सांगत असतो सुरुवात आपल्यापासून करायची, आपण चांगलं व्हायचं. मी जरा असं सगळ्यांना सांगणारा प्राणी. ओके, बऱ्याच वेळा असं म्हणतो ना आपण, कुणाशी भांडायचं आणि कुणाशी नाही भांडायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यांना कळत नाही, पण आपल्याला कळतं ना. आपण एवढी मोठी डिग्री घेतली आहे ना, आपल्याला कळतं आपण ह्या सोसायटीचं क्रीम ऑफ द सोसायटी आहेत, मग आपल्याला कळतं ना. तर मग आपण तिथं नाही जायला पाहिजे जिथं कोणी पण जातं. बरोबर आहे. आपण एक डिग्निटी मेंटेन केली पाहिजे, आपल्या प्रोफेशनची डिग्निटी मेंटेन केली पाहिजे, आपण स्वच्छ राहायला पाहिजे, म्हणजे राहिलं पाहिजे, हे आपण सुरू करायला पाहिजे. आणि आत्ता हे त्याच्या पुढची गोष्ट, डॉक्टर आणि पेशंटमध्ये रिलेशन मस्त राहायला पाहिजे. राहिलं पाहिजे म्हणजे राहिलं. तुम्हाला पुन्हा सांगतो, मी एकदाच 15 पेशंट घेऊन बघतो माझ्या ओपीडीमध्ये, आणि कुठल्याच पेशंट मला पैसे विचारत नाही. एकच प्रश्न विचारतो, साहेब तारीख लवकर द्या. मी कधी चिमटा घेऊन बघतो, मला काय विचारायचं का मला काय नाही साहेब, तुम्हाला काही विचारायचं नाही, फक्त तुम्ही तारीख द्या. मी राऊंडला गेलो, सांगितलं असं आहे साहेब, इंजेक्शन द्या, 2-3 बरंच दुखा लागलं आहे, हे बघा इंजेक्शन द्यायचं ना, ह्याचा असा परिणाम असतो, मी देत नाही. मी माहिती आहे साहेब, तुम्ही नाही म्हटलात ना, काही गरज नाही. व्हॉट आय मीन, मी हे सगळं तुम्हाला का सांगत होतो, तर डॉक्टर आणि पेशंटमध्ये जेव्हा रिलेशन छान असतं ना, मस्त झोप लागते, मनामध्ये काही शंका येत नाही. त्यांच्या पण कम्युनिकेशन. कम्युनिकेशन, हो, मिसकम्युनिकेशन झालं की थोडंसं गैरसमज वाटतं. हो, मान्य मला, पण मी पुन्हा सांगतो ना, थोडं ना, म्हणजे आपण कम्युनिकेशन तर सगळेजणच करतात. सगळ्यांना सगळंच कसं असतं की काही लोक मित भाषा असतात, काही लोकांना बोलता येतं, काही लोकांना नाही बोलता येत, काही लोकांना प्रेझेंट होता येतं, काही लोकांना नाही प्रेझेंट होता येत. आता तर आम्ही एक नवीन कोर्स काढला आहे, आमच्या करिक्युलममध्ये ते आलं आहे की कसं स्किल्स,
म्हणजे कम्युनिकेशन स्किल नावाचा आम्हाला करिक्युलम आला आता MBBSच्या मुलांना शिकवायचं पहिल्या वर्षापासूनच बहुतेक शिकवायचं सुरुवात आता. हो, आम्ही सुरू पण केलेलं आहे ते. मान्य आहे मला ह्या प्रोफेशनमध्ये बोलता आलं, पण कधी कधी बोलता येत नाही. कधी कधी काय होतं, इरिटेट होतं. बघा आता मी उपडीत बसलो, समजा एक नातेवाईक येतो, साहेब त्या पेशंटचं कसं आहे, चांगलं आहे, असं आहे तसं आहे तसं सांगितलं. थोड्या वेळाने दुसरा माणूस येतो, साहेब ते दुसरा फोन येतो, पुन्हा एखाद्या मोठ्या माणसाचा फोन येतो, कुठला तरी डॉक्टरचा फोन येतो. तो इरिटेट होऊन जातो माणूस, तो इरिटेट होतो. आणि मग जेव्हा केव्हा कुणीतरी येतं तेव्हाच नेमकं त्याला काहीतरी बोलून जातं, तरी निघतं ते. ते निघून जातं. ॲक्च्युली मग त्याला माहीत नसतं की एवढ्या लोकांनी इरिटेट केलं. मला असं म्हणायचं ना की त्यांनी पण समजून घ्यावं आणि यांनी पण समजून घ्यावं. कसं असतं की शेवटी माणूस आहे ना, माणूस आहे ना, असं. पण तो पण बघा डॉक्टर असं ना, हे ना मला समाजाने हे समजून घ्यायची मला गरज वाटते नेहमी, की डॉक्टरांच्या आयुष्यामध्ये पेशंट एवढं काहीच महत्त्वाचं नाही. MBBS, MS, MCH किंवा DM, MD ह्या सगळ्या डिग्री आहेत ना, ह्या 12वी नंतर 15 वर्षे नॉनस्टॉप शिकल्यास मिळतात. एवढी लांबलचक डिग्री भारत देशात दुसरी कुठलीच नाही. ही मेडिकल सायन्सची डिग्री आहे. ही डिग्री आणि ती कष्टाची आहे. मला बाकीच्या कष्टाची नाही म्हणायचं आहे, पण एवढ्या कष्टाची डिग्री कुठलीच नाही आहे. एवढ्या कष्टाची डिग्री आहेत. मेहनत आहे, प्रचंड मेहनत आहे. ओके, फक्त डिग्री करतानाच मेहनत नाही. आजही मी 12 तास दररोज काम करतो आहे. आयुष्यभर मेहनत आहे याच्यामध्ये. मला काय म्हणायचं, एवढी मेहनत घेऊन सगळेच डॉक्टर का तयार होतात? पेशंटची सेवा करण्यासाठी तयार होतात. पेशंटसाठी बघा, कोण डॉक्टर मोठा, ह्या डॉक्टरकडे एवढी वेटिंग लिस्ट आहे, इतकी अपॉइंटमेंट आहे, तो मोठा की नाही? मग प्रत्येक डॉक्टर पेशंट माझ्याकडे वाढली पाहिजे असाच प्रयत्न करेल ना. त्यामुळे डॉक्टरांच्या मनामध्ये कधीच पेशंटसाठी निगेटिव्हिटी नसते. पण पेशंटच्या मनामध्ये निगेटिव्हिटी होण्याचं कारण हा गैरसमज आहे. तो दोन्ही बाजूने आहे, मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे. पण डॉक्टरांना पेशंटनी जास्त समजून घ्यावं अशी माझी अपेक्षा आहे. त्याचं कारण आहे, पेशंट एक आहे पण डॉक्टरांसाठी पेशंट अनेक आहेत. अच्छा सर, आता जो उल्लेख तुम्ही केला की 15 वर्ष 12वी नंतर लागत आहेत. हो, पहिल्या जनरेशनच्या डॉक्टरना फार वेगळाच, त्यांचा स्ट्रगल वेगळाच आहे. अशा डॉक्टर्सना तुम्ही काय सल्ला द्याल? माझे अनेक मित्र आहेत जे आत्ता हे सगळं पार करून आत्ता नवीन प्रॅक्टिस सुरू करत आहे. त्यांचा मी स्ट्रगल बघतोय. अशा डॉक्टरसाठी आपला काय मेसेज असणार आहे सर? बघा, स्ट्रगल नावाची गोष्ट आहे ना, आम्ही सुरू करता नाही होती. आता जे सुरू करणार ते त्यांनाही होणार आहे, आमच्या लेकरांना पण होणार आहे, आमच्या लेकराच्या लेकरांना पण होणार आहे, आणि आयुष्यभर होत राहणार आहे आणि वर्षानुवर्ष होत राहणार आहे. कुठल्याही विषयामध्ये स्ट्रगल असतं म्हणजे असतं, तो विषय कुठलाही असो. ओके, फक्त ना डॉक्टरांसाठी मी सांगतो, डॉक्टर म्हणून डॉक्टरांसाठी सांगतो, मी प्रत्येकाला सांगत असतो, पण डॉक्टरांसाठी सांगतो. कधी पण नंबर 1, मी नेहमी सांगताना मी शब्द सांगत असतो आणि त्या शब्दाचं पहिलं अक्षर पण लोकांना सांगत असतो की तुम्ही विचार करताना ना लाँग टर्म विचार करायचा. नंबर 1 लाँग टर्म मी सगळ्यांना सांगत असतो. दुसरं ना पेशंटशी रिलेशन कसं ठेवायचं एक सांगत असतो मी. पेशंटच्या मनामध्ये तुमचं सत्य गेलं पाहिजे. तुम्ही जे बोलताना तसंच वागता आलं पाहिजे. ओके, समजा कधी कधी तुम्हाला म्हटलं किंवा ह्या पेशंटला आपण काहीतरी 2 रुपये माफ करावेत, आनंदाने माफ केले पाहिजे. ओके, आणि खूप साऱ्या गोष्टी, अगदीच खूप साऱ्या शब्दावर नाही घेतला पाहिजे असं मला वाटतं. कारण पेशंट जेव्हा बोलतो ना त्याची अडचण असते बोलत असतो. त्यामुळे ह्याने असं का बोलला, मला कळत नाही का, मला येत नाही का, मी काही पहिलं ऑपरेशन केलं का, असं नाही म्हणायला पाहिजे. त्यांना अडचण वाटली हे समजून सांगायला पाहिजे. ते ऐकतात, माझंही ऐकतात लोक. मी दररोज सांगतो आणि त्याची अडचण येत नाही. मी सांगत होतो की आत्ताच्या मुलांनी, नवीन जनरेशननी काय करावं, लाँग टर्म गोल ठेवायचा. कधीच त्यांनी काय बघितले, डॉक्टर विठ्ठल लहानेची आजची काय प्रॅक्टिस आहे, मी जर आजच करेल विचार केला तर हा चुकीचा आहे. शॉर्ट टर्म गोल नको, बिलकुल नको. म्हणजे जे तुमचे आहे ना, जे टर्न्स आहेत ना छोटे छोटे, कुठले पण शॉर्ट रस्ते नाही घ्यायचे. कधी पण लाँग रस्ता घ्यायचा, पण ज्या रस्त्यावरती स्पीड ब्रेकर नाही, खड्डे नाहीत, असा तो राहिला इमानदारीचा रस्ता मी म्हणत असतो. प्रामाणिकपणाचा रस्ता मी त्याला म्हणत असतो. इमानदारीच्या प्रामाणिकपणाचा रस्ता भलाही लाँग असतो, पण त्याच्यावर अडथळे नसतात, ॲक्सिडेंट 100% होत नाहीत आणि तुम्ही यशस्वी होऊ शकता. म्हणून तुम्ही कधीही गोल हे लाँग टर्म ठेवा. मग एक 10 वर्षांनी 15 वर्षांनी माझ्याकडे सुद्धा, मी पुराण आता सांगत असतो, तुम्हाला मी भेटला ना 2 तास बसलास ना माझ्याकडे, असं मी आत्ताच्या नवीन मुलांना सांगत असतो. पण त्याच्यानंतर तुझ्याकडे मला तुझं 2 तास वेटिंग करावं लागेल, हे मी तुला आत्ता सांगतो. हे कधी तुम्ही जेव्हा लाँग टर्म बघता तेव्हा. नंबर 2, पेशंट ही प्रायोरिटी ठेवायची. बघा, काहीही झालं ना, मी कुणालाही वेळ देणार असेल ना जगामध्ये, आता माझ्याकडे मी दररोज 10 सर्जरी करतो आणि 3.5 सर्जरी वेटिंगवर आहे, तेवढं मी काम करतो आहे. पण तुम्हाला सांगतो ना, कुणालाही वेळ द्यायचं असेल ना, माझं काम झाल्याशिवाय म्हणजे पेशंटचं कोणालाच वेळ देत नाही. ओके, मला मध्येच कुठं जावं लागलं ना तर आधी मी पेशंट पहाटे ऑपरेशन करेन, पण त्याच्या केल्याशिवाय पुढे जात नाही. प्रायोरिटाईज करता आलं पाहिजे. काय महत्त्वाचं आहे, आपण डॉक्टर आहेत, पेशंट ही तुमची प्रायोरिटी आहे. पण मी आत्ता नवीन जनरेशन लोकांना पुन्हा एकदा सांगेन, इथिकल प्रॅक्टिस करा, इमानदारीची प्रॅक्टिस करा, लाँग टर्म गोल ठेवा आणि पेशंट ही तुमची प्रायोरिटी ठेवा, तुम्ही मोठे माणसं होतात. सर, आत्ता हे सगळं तुम्ही अचीव केलेलं आहे, काय उरलं असं वाटतं आयुष्यात?
काय उरलं अरे भरपूर यार. म्हणजे बघा एकतर ना मी असा म्हातारा होईपर्यंत हात थरथर कापावरून ऑपरेशन करणार आहे. म्हणजे मी आता माझा एक मित्र, बरेचसे माझे कलिग मित्र आहेत, माइलस्टोन. हो कळलं मला. म्हणजे मी असं मला आता म्हणत होते सगळेजण की अरे आता मी रिटायरमेंटचा प्लॅन करतो आहे. आता मी 54 वर्षात झालो आहे. म्हणजे माझे मित्र की 4 वर्षांनी 5 वर्षांनी रिटायर होणार आहे सगळे. तर ते अरे आपण हा प्लॅन करू, तो प्लॅन करू, आता इथं घर घ्यायचं आहे, रिटायरमेंटचा प्लॅन करायचा आहे. मी त्याच्याकडे बघत होतो रिटायरमेंटचा प्लॅन करतात, मी तर एक नवीन हॉस्पिटल बांधण्याचा प्लॅन करतो आहे. ओके, म्हणजे आता माझं गोल कसं बघा, मी पहिल्या दिवसापासूनच ना पेशंट ओरिएंटेड डॉक्टर आहे. पेशंटला काय गरज पडते. आता सध्या कसं आहे, तुम्ही जर लातूरमधचा विचार केला ना, एखादा अपघात झाला, ॲक्सिडेंट झाला, ओके, म्हणजे काय उरलं विचारलं मी सांगतो. ॲक्सिडेंट झाला समजा एखाद्या पेशंटचा, तर कसं होतं की त्याला कुठे लागेल याची गॅरंटी नाही. डोक्याला लागू शकतं, डोळ्याला लागू शकतं, हाताची बोटं तुटू शकतात, पायाला लागू शकतं, हाड मोडू शकतं, चमडी निघून जाऊ शकते, म्हणजे एनिथिंग कॅन हॅपन. ओके, तर अशा पेशंटला एका छताखाली उपचार मिळाले पाहिजेत, हा माझा कन्सेप्ट आहे. असं एक आपल्या कोयंबतूरमध्ये गंगा हॉस्पिटल नावाचं एक ट्रॉमा केअर सेंटर आहे, आशिया खंडातलं सगळ्यात मोठं. तिथं माझा एक क्लासमेट मित्र तिथं काम करतो आहे आणि गेली 11 वर्ष मी ते सेंटर बघतो आहे. आणि तेही माझ्यासोबत, मी त्यांच्यासोबत आहे. आणि माझ्या डोक्यामध्ये अशी संकल्पना आली की समजा आता काय होतं की एखाद्या डोक्याला मार लागला तर तो पेशंट काय करतो, त्या मेंदूच्या डॉक्टरकडे जाऊन त्या डोक्याचं ट्रीटमेंट करतो. तेव्हाच त्याची नस तुटलेली वाया निघून जाते, पोट फाटलेला असतो, त्याला जोडला जात नाही. आयडियली कसं असतं की त्याला ट्रॉमा सेंटर असं म्हणतात, ज्याच्यामध्ये की ट्रॉमा झालेला पेशंट, म्हणजे समजा हाड मोडलं आहे तर त्याच पेशंटचं, तर त्याचं हाड जोडणारा डॉक्टर त्याच टेबलवर असला, ज्या टेबलचं ऑपरेशन सुरू आहे, मेंदूचं ऑपरेशन त्याच टेबलवर झालं पाहिजे. ओठ तुटला तर प्लास्टिक सर्जन तिथंच जोडला पाहिजे, नस तुटली तर प्लास्टिक सर्जन तिथंच जोडली पाहिजे. तर हे त्या पेशंटला जे चामडी निघून दुसरी चामडी तिथंच बसवली पाहिजे प्लास्टिक सर्जननी. तर ह्या टीमनं एकत्रित काम करून त्या पेशंटला एका ऑपरेशनमध्ये सगळं करून बाहेर काढलं पाहिजे. ह्याला उत्कृष्ट म्हणजे उपचार प्रणाली असं म्हणतात. आणि ही उपचार प्रणाली लातूरमध्ये पण का नाही घडावी, हे एक स्वप्न माझ्या डोक्यामध्ये, किंवा माझं काहीतरी असं ड्रीम प्रोजेक्ट असं माझा खूप दिवसापासून विषय होता. पण याला मी जरा इमानदारीच प्रॅक्टिस करतो, माझ्याकडे जरा फारसे पैसे असत नाहीत, पण जेवढे आहेत मी खुश आहे, मी प्रचंड खुश आहे. आय एम हॅपी वॉट एव्हर आय हॅव. तर त्याच्यामुळे ना थोडा वेळ लागला मला, पण हळूहळू मी ह्या प्रोजेक्टकडे आता वळतो आहे. योगाने काही वर्षानंतर माझा मुलगा पण येणार आहे आणि बाकीचे पण काही मुलं मला जॉईन होत आहेत. दे आर व्हेरी मच इगर की सर कधी करता तुम्ही सुरू आणि सांगा. तर असं एक युनिट आपण पुढच्या 6 वर्षामध्ये सुंदर असं एक 100 बेडचं युनिट, जिथं की तुम्हाला सगळ्या प्रकारच्या ट्रॉमा फॅसिलिटी असतील, असं मी करणार आहे. ते पण एक माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि ते करायचं राहिलं आहे असं मात्र मला नेहमी वाटतं. आणि ते आपण करू. सर कधी कधी चर्चा ऐकू येते की आपण राजकारणात पण सक्रिय होणार, तसं मी ऐकतो. सर याच्याबद्दल काय सांगणार? विशेषतः मागच्या म्हणजे 2014चीच इलेक्शन या दरम्यान फार चर्चा शहरात ऐकायला आल्या होत्या. अशी काही राजकीय आपल्याला इच्छा आहे का सर, किंवा भविष्यात? खूप अवघड अडचणीचे प्रश्न. हा प्रश्न आपण उत्तर द्यावं आहे काही बंधनकारक नाही झालं मला सगळं बरोबर आहे. पण बघा, मी म्हणालो की मी हाडाचा डॉक्टर आहे, मला असं खूप या विषयातलं जे नॉलेज आहे ते नॉलेज मी लोकांना जावं, तिथंपर्यंत मी पोहोचावा, गरीबातल्या गरीब माणसांना हे काम व्हावं, ऑफकोर्स हे व्हावं असं वाटतं. आता राहिला विषय आहे की राजकारणात जायचं की न जायचं. कधीच माझ्या डोक्यामध्ये राजकारण हा विषय नव्हता, कधीच नव्हता, प्रामाणिकपणे नव्हता. पण आता अलीकडे काय होतं की मी जसं या विषयात काम करत गेलो आणि काम करत गेल्यानंतर मग लोकांना वाटायला लागलं किंवा हा माणूस एवढा प्रामाणिक इमानदार माणूस जर इथं बसला तर आणखी काय आहे. मला बरेच माझे मित्र, माझे चाहते असे म्हणतात, अरे हो रे विठ्ठल, तू काम करतोस ना, बघ किती ऑपरेशन करतोय दररोज, 10 ऑपरेशन करतोय, वर्षाकाठी किती 2,500 ऑपरेशन करतोय, म्हणजे 2,500 लोकांचं तू वर्षाला कल्याण करतोस. पण तू जर अशा एखाद्या पॉलिटिकल चांगल्या पोर्टफोलिओमध्ये बसलास ना, तर दररोज तू 2.5 लाख लोकांचं चांगलं काम करू शकतोस. का नाही करायचं ते? आता हे ह्या काही लोकांचा मोटिव्ह माझ्या पाठीमागे आहे, हे असं करा, हे असं करा. पण आत्ता या घडीला तरी माझ्या डोक्यामध्ये आणखी तरी असं पूर्ण भिन्न नाही, असं मध्येपर्यंत नाही गेलं आपल्याला जायचं आहे. हां, पण समजा जेव्हा केव्हा जायचं असेल, जेव्हा केव्हा हे करायचं असेल, तर जसं मी प्रामाणिकपणे इमानदारीनं पेशंटसाठी काम करतोय ना, जर मी समजा पॉलिटिक्समध्ये गेलो तर तसंच लोकांसाठी प्रामाणिकपणे इमानदारीनं काम करेन, एवढं मात्र पक्का. आपण आत्ताच लहाने सरांशी गप्पा मारलेल्या आहेत. अनेक चांगले वाईट त्यांचे मागच्या ते 20 वर्षातले वैद्यकीय क्षेत्रातले अनुभव आपण ऐकलेले आहेत, राजकीय मतं पण आपण ऐकलेली आहेत. एक त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट लातूरकरांसाठी उपयुक्त ठरणार आहे आणि तो प्रोजेक्ट पूर्ण व्हावं यासाठी आमच्याही सदिच्छा असणार आहेत. भारत सत्ताला वेळ दिल्याबद्दल डॉक्टर साहेबांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. भारत सत्ता असेच वेगवेगळे विषय आपल्यासमोर मांडायचा नेहमी प्रयत्न करत असतं. जनरली हे सगळे विषय आपल्या भागातले असतात, म्हणजे लातूर जिल्ह्यातले असतात. भारत सत्ताच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहे मित्रा. खूप छान मला तुम्ही बोलतं केलं. खरं म्हणजे
आज एक वेगळाच एक्सपिरियन्स आणि वेगळ्याच पद्धतीचं माझं मुलाखत झाली. मी अनेक ठिकाणी मेडिकलच्या मुलांसाठी मुलाखत देतो, पण तुमची आज वेगळीच मुलाखत झाली. धन्यवाद. भारत सत्ताला माझ्या शुभेच्छा. थँक्यू.